सगुण भक्तीच्या मळ्यात स्वयंभू विठ्ठलाच्या पाऊलखुणा उमटल्या, म्हणून त्या मायबापाचं प्रेम विठ्ठलावरती दिवसेंदिवस वाढत होतं. हळूहळू बाळ रांगू लागलं, बोबडे बोट बोलू लागलं. अंगणात आलेल्या कावळ्याकडे बघून हसू लागलं. ते बाळ आता हरवून जाऊ लागलं. पुढे विठ्ठल बाळ भिंतीला धरून हळूहळू चालू लागलं. चेंडू धरू लागलं. आता त्याला अंगण पुरेनासं झालं. ते आता अंगणाबाहेर धावू लागलं. मायबापाची वेडी माया गोविंद पंथ आणि मीराबाईंच्या काळजाला जसं जपावं तसं ते बाळ विठ्ठलाला जपू लागलं. पण ते बाळ विठ्ठल ते चिमुरड मात्र घरामध्ये थांबत नव्हतं. हळूहळू पायाला फिरकी बसवल्यासारखं ते बाळ घराबाहेर मित्रांसोबत खेळू लागलं. आणि इथूनच सुरू झाला पाखरांमागे धावणाऱ्या त्या चिमुरड्याचा गोड प्रवास. त्या उमललेल्या काळात मात्र गोविंद पंतांचे संस्कार मागे पडले नाही. ते सकाळ संध्याकाळ विठ्ठलाला देवासमोर बसवत आणि त्याच्याकडनं श्लोक पाठ करून घेत. विविध शास्त्रांचे वाचन, चिंतन आणि मनन करायला सांगतात. रूढी परंपरेनुसार जे जे करणं आवश्यक आहे ते श्री गोविंद पंत विठ्ठलाला शिकवत होते.